आम्ही आलोय आपल्या शेतात आणि शेतातल्या घरात. तर आमची हे बघा सासूबाई आल्यात आणि म्हणला लागल्यात की शेत बघायचं आहे, शेत बघायचं आहे. तर मग पटापट चहा केला, पेला आणि म्हणलं चला आता दाखवून आणूया 2 मिनिटात. तर 2 मिनिटात तर काय होत नाही, तास लागतो. पण म्हणलं चला दाखवूया. आलो हां आणि दाखवून नेऊया म्हणलं. काय माणसाचा घडीभरचा बघ नाही. आमची सासूबाईला आम्हाला लई इच्छा होती शेतात असं गाडीत आणायचं बसवून, पण आजारी पडल्यामुळं सगळं अतुल तर मागं ठेवून द्या, आता कशाला खराब करतोय ते. तर मग आमच्या सासूबाईच्या बहीण तुम्ही मामी मोठं का बारके हां. तर आमची बारकी सासूबाई म्हणजे आमची काकांची मावशी. काका आल्या तेव्हा काका घेऊन आले मावशीला जाऊन आणि चहा पाणी झालं. आता चला उतरून शेतात बघूया चला. तर ही रस्ता आणि ही एका साईडला असं एवढंच ठेवलंय. इथं भाजीपाला लावला होता गेल्या वर्षी, गवारी भेंडी. हा गेल्या वर्षी लावला होता. हा गवारी भेंडी लावली होती, चांगली निघाली पहिल्यांदा. त्यानंतर मग काय थोडं फ्लावरही लावलं होतं, ते काय एवढं चांगलं आलं नाही. मग शेंगा लावल्या, शेंगा पण बेसीजनच्या लावल्या हा भुईमुगाच्या. मग ते सीझन नव्हता त्यामुळे चांगल्या काय आल्या नाही त्या. मग म्हटलं चला आता असू द्या, पण पेरल्याशिवाय आणि लावल्याशिवाय आपल्याला अनुभव येणार नाही ना. मग त्यासाठी इकडं शेंगा आणि इकडं गहू केलं. तर गहू काढलं. हे बघा गार्डन केलंय. व्हिडिओ दिसतं का तुम्हाला? हा नको आता मारता, मग मारा मारा आल्यासारखं. हे बघा हे पोरांनी गार्डन केलंय, शूटला लागतंय ना. त्याला 50,000 रुपये खर्च आलाय बघ बाय. हा गार्डनला माणसं लावून करून घेतलं नाही. काय तर करायचं म्हणलं तर आपल्याला काटकसर केल्याशिवाय काय ना काय होत नसतंय. आपल्या परिस्थिती सुधारायचं म्हणलं आपण पहिलं काटकसर करायला लागते मामी. बघताय ना तुम्ही, काय ना काय करायचं म्हणलं ना तर लय आपल्या स्वतःच्या जीवाला मारून पुढं जायला लागते. स्वतःच जीव मारायला लागतो तरच होत. असं नाही आपण सारखंच चैनी करत राहिलो, सारखंच फिरत राहिलो, सारखंच पैसा उधळत राहिलो तर लक्ष्मी आपल्याला हे म्हणते ना, जा बाई तुम्हाला बाहेरच घालवायला. पाणी बोरचं आहे, बोरचं पाणी. लाईट असली का पाणी? हा बोर लावले आधी. आम्ही काय केलं मामी, आधी आम्ही नळ हे लाईट घेतली, नंतर बोर पाडली, नंतर शेत चांगलं करून घेतलं आणि त्यानंतर घर बांधलं. होय माझी ती सुईला लावायला चांगलं केले का? होय. हे फुलाची झाडं हे लावले ती इकडं तेव्हा तिकडे फुलाची झाड लावले ती. आणि इकडं बघूया चला माग. तर ह्यांचं गाव आटपाडी. आटपाडीला म्हणजे आमची दिदी, आमच्या दिदी सासर आहे आटपाडी. तिकडं जायचं आमच्या मामी. पहिलं अकलूजला होते है ना. नाही सगळ्यात पहिलं शेटपळ्याला. हा सगळ्यात पहिलं शेटपळ्याला, त्यानंतर अकलूज, अकलूज नंतर आता आटपाडीला आहेत. ते कुठली वस्ती हो? लेंगरवाडी. लेंगरवाडी. हा तर लेंगरवाडीला. हा लेंगरवाडीला. तर मला आता आल्या आल्या म्हणायला लागले शेत बघायचं होतं, शेत बघायचं होतं. तर चला म्हणलं आमच्या मामी जे आमच्या म्हणजे ह्यांच्या जी बहीण आहे ना, मोठी बहीण आमच्या ह्या मामीची बहीण आहे ती माझी सासूबाई. तर आमच्या सासूबाईला लई इच्छा होती की मला सारखं म्हणायचं चल आपण शेतात जाऊन राहूया, शेतातच राहूया, मला मैदानात बरं वाटतंय असं म्हणायचे. तोपर्यंत त्यांना आजारीच म्हणजे पडल्या. माझ्यापासून गेल्या, माझ्याशी 15 दिवस राहिल्या. चांगलं व्हिडिओही केलं, काय व्हिडिओ केल्यात. रोज आमचं व्हिडिओ चालूच असायचं. व्हिडिओ तर आहेत की बघितलं का नाही? हां मग व्हिडिओ केलं आणि जेवण बिवून बसलो या. आणि मग अचानकच मला म्हणल्या की मी जाते आता आणि नंतर येते. आणि गेल्या नाही तर आजारीच पडले. ते काय अजून काय उठायचं नावच नाही, बसूनच आहे ना, उभा राहायलाच येत नाही अजिबातच. मग असं बघा आमच्या, म्हणून म्हणलं काय माणसाचा घडीवरचा भरोसा नाही. आता आल्यात तर दाखवूया, एवढं त्यांची इच्छा आहे शेत बघायची. तर आणि आमच्या सासूबाईला आम्ही आणलं होतं एकदा आधी. तर लाईट फिटिंग चालू होती त्यावेळी आणलं होतं. मग आम्ही दिवसभर थांबून जेवलो, डबा बिबा घेऊनच आलतो. दिवसभर थांबलो, जेवलो आणि संध्याकाळी मग लाईट फिटिंग करून ते माणसं गेली. मग आम्ही बी गेलो मागं लगेच आवरून. माणसं आली की थांबायला लागते ना. इथं ह्याचं आहे बघा आंब्याचं झाड, ते तिकडं नारळाचं झाड, तिकडं नारळ झाड एकाकडं लावलं आहे बघा, आणि तिकडं केळ्याचं.
असं कडणी घेतलंय लावून. केळ मागे लांब घेतली ती बरं. केळाचं कुठे वाढत जाते ना हो. वाढत बी हा. जाते आणि दारात येली म्हणजे ऐकून धन्यानं. नाही कडला लावले ती त्यासाठीच. ह्या साईडला आणि त्या साईडला लावले पण तिकडची काय चांगली आली मग त्यामुळे काय होतंय पावसाळ्यात तेवढं इथं जरा पाणी साठतंय. बांध हे घातलं काही लोकांनी. बांध नाही हे शेत असंच होतं त्यांचं शेत हे सगळं असं आहे. मग आता जरी थंडीच्या दिवसात नांगरलंच नाही तुम्ही गहू काढले. नांगरायचंय की आता पाऊस पडला नाही का मध्ये 8 दिवस 8 दिवस पाऊस पडला चिखलच झाला. गहू काढून नेलं आणि त्यानंतर जरा काय का गहू बिहू वाळवायचं निवडायचं ह्यात महिना गेला माझा. मग म्हणलं आता नांगरायचं. तरी झाले का पोत भरते. दोन पोती झाली की 2 पोती गहू झालं. हे बघा आमची सासूबाई काय करते हे बघा. हे बघा बघितलं का आता ह्या बहिणीला ना अशी सवय आहे आणि ह्यांच्यामुळं काय ह्यांच्या पोरांना सवय लागल्या आणि त्याला ह्यांच्या पोरांना सुधारायसाठी माझा जीव जळत राहतो. मी सारखं सांगत असते आमच्या दिरांना आमच्या हे आपल्या काकांना आणि आमच्या या सासवांना सारखं म्हणायचं की अहो तंबाखू खाऊ नका, अहो तंबाखू खाऊ नका, अहो मिसरी घासू नका. आणि ह्यांच्यामुळे आमच्या नंदांना पण लागल्या. सुंदर घासते का आता हा? बघा मग सोडलं पाहिजे ना आता आजारी पडले म्हणल्यावर सोडलं पाहिजे मामे. आणि त्यानं पण म्हणजे आजारी पडतो. तंबाखू काय चांगले असते का. तर हे म्हाताऱ्या माणसांचं जाऊ द्या आता पण तरण्यांनी नाही करायचं तसं आहे का नाही. तर ह्यांचं काय आता 4 दिवस राहिलं पण 4 दिवस बी सुखात गेलं तर काय नको आहे का. मी अशी आहे बघा नांगरायचं नांगरायचं आणि आता काय लावायचं आपण काय लावूया पावसाळ्यात. मिरगाला बघा मला वाटतं हे करावं काय बाजरी करा. ही काय होते सांगू का तुम्हाला मामी आता पावसात ही रान जरा खाली आहे ना त्यामुळे खाली पाणी साठतंय. पाणी साठल्यामुळे काय पेरता येत नाही. आणि काका काय म्हणजे इकडे कुठेतरी लावायचं हे हे काय म्हणतात अतुलचे पप्पा काय म्हणतात की ही लावूया मक्का लावूया. मक्का तर गळूनच जाईल पाण्यानं. मक्का कवळा असते का नाही त्याला कडक बाजरीच येते बघ चांगली. एवढा पाऊस भरायचा नाही लय पाऊस असतं इथं पाणी लय साठते हो चालायच येत नाही आत. साठलं तर त्यातनं सोडायचं नाही जात मामी इथं असा रबडा उठलेला असतो या. हे वळणच आहे पाण्यात. हा आत्ता केलं हे सप्पई 8 दिवस झालं म्हणून आता उतार दिसू राहिलाय तुम्हाला. इथं खड्डा होता कुठं चढ कुठं खड्डा असं होतं सगळीकडं. ते सप्पई केले सप्पई केले आता नांगरायचं आहे. मग झाडं लावले जरा जरा आता आहेत ते झाडांनाच पाणी बिणी मारतो येतो जातो. आता पेरणीचं म्हटलं तर आता मक्का लावला तर चिखलात येतच नाही आणि कीड एवढी लागते ना. मका नाही चांगली. हा मक्याला सारखं औषध मारायला नाहीतर त्याच्या त्या कोब्यात का नाही आळी असते. मग मी तीच तर म्हणते ना मक्का असं होतंय का नाही लय म्हणजे आळ्या होत्या त्या आणि ती कोंब जे असतो ना तीच खात्या त्या आळ्या. हा मी बघितलंय स्वीट कॉर्न ह्यांनी आणलं होतं. बिन रोगाचं करायचं बघ. मला तर वाटते बाजरी केलेली चांगली. बिन रोगाचं बाजरी येईल का चिखलात चिखलात येतं एकदा उगवली काढताना व्हायचा चिखल जरी असला काढताना नाही दिवाळीला काढायची. दिवाळी झाल्यावर काढायला लागते आपल्याला. दिवाळी झाल्यावर कशाला नाही. आता हे मिरगाला ज्येष्ठ आहे का नाही ज्येष्ठात केली का नेमकी सरावनात निघते बाजरी. श्रावणात निघते 2 महिने 2-2.5 महिने. बघूया मग आता ह्यांना विचारते काय लावायचं. बाजरी मी बाजरी बाजरी आणि पुढच्या पट्ट्यात काय लावाय सगळे नको सगळीच करायची. सगळे काय करायचे करून नाही चांगलं आलं म्हणजे मग ते एवढं खायच होत नाही घरात. तेव्हा काय आम्ही काय तरी देतोय सगळ्याला म्हणजे इजूला ही आता गावाकडे आणलेली पण ताईला दिली इजूला दिली आम्ही घेतली असं सगळेजण घेतोय आम्ही. त्याचं काय नाही धान्य काय तसं करते की पुरीला भाकरी येत नाही तेव्हा लादच्या लाद मग ते कच्च खायला लागतं या नको वाटायला लागले. माझा तर जीव चाललाय काम करू काय करू सांगा. माझं नाही जॉईंट पेन लय दुखायला लागलेत मामी आता. बाजरी जुंधळा बी केला तरी पुन्हा जुंधळ्या सीझनला. मग तिकडं त्या पट्ट्यात मी काय म्हणते इथं थोडी बाजरी आणि तिकडं तूर लावूया म्हणत्या. तूर बी चांगली असते ना. तुरीला बी आपण ते फेराय फवारा लागते. हा कीड असते म्हणजे किडतच असते सारखं. काय होतंय मला कसं वाटतंय तूर बी थोडी लावून त्याचा अनुभव घेऊया थोडा. का की आता अनुभव कशात झाला सांगते येतो का मूग येत असेल की इथे लोक लावत असतील. मला बी काही जास्त माहित नाही इथलं. हिरवा मूग आणायचा आणि पेरायचा आणि ती पुन्हा पक काळ्या झाल्या शेंगा मग काढायचं मग उपडायचं असतं ना तोडायचं.
तर झाडं बुडून घेऊन एखादा ढीग लावून तोडायचं ना बसून. नाही नाही तसं उरकत नाही. हा 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 असं झाडच तोडायचे मध्ये 4 पट्टा असते ना, हा. 4 काकऱ्याचं हा मध्ये बसायचं, इकडे 2 इकडे 2 घ्यायचं. असं करायचं. तर चांगलं आलं तेवढं कंपना, मग इकडं फुंडल्यावर शिकर. हा बघू आता काय करायचं. काय लावायचं नेमकं काय कळना झाले का माहितीये का. बाजरी सुद्धा येते. ज्याला काय ऊस होते बाजरी नाही, येते काय ते. नाही. अहो बाजरी नाही, येते पाखरं ऊसाच्या असते ती. असते ती. हा पण नाही ते बघ, बघा तुम्ही तिथं. दडपाना. तेव्हा दडपा होता की आता ऊस गेलाय हो. आता इकडचा ऊस गेला, इकडचा ऊस गेला. बाजरी ती ज्वारी आहे बघा. ज्वारी नाही, मग काय ना ज्वारी आहे हो. मग काय? कणस आहे ती ज्वारीची. चौक नाही, मक्का नाही ती ज्वारी आहे. हा हायब्रिड हो. हायब्रिड. हा हायब्रिड आहे. मी म्हणते तुरा मक्काचा नाही तुम्हाला तीच म्हणते, मामीला तर शेतातलं सगळं माहित आहे. आणि तुरा दिसली कसं काय तुम्ही हायब्रिड आहे. हायब्रिड आहे. हायब्रिड करायला आपल्याचा कधी ज्वारी करायला. त्यांना कसं आहे माहिती आहे का, कोणतरी जनावरांसाठी बी लावतात ना हायब्रिड, असं असतंय. याला बी येतंय ते ज्वारीचं, पण हा जुंधळेवाणी लागत नाही, गारगार भाकरी लागते. हा भाकरी काय लागायचं, पण पुरी बी नाही आत्ताच्या करत त्या. त्यांना भाकरी जमत नाही त्या. मग ते कच्च खायचं, ते एवढं लादं खायचं नको वाटतंय. वैतागून गेलाय जीव. होय तर. काय करायचं, कुठवर सांगत शिकवत बसायचं त्यांना. मग काय करतात ते खावं. मग काय करायचं आता. मला जे होतंय ते आपलं भाजी आमटी निवडा निवडी काय बाकीची कामं ती करत राहते मी. मग काय करायचं असं आहे. घर कसं बांधले? उंचावर बांधले. बांधले का उंचावर? होय. उंचच बांधलं शेतातली असते ना. मग आम्ही 2-2, 3-3 दिवस येऊन राहतोय झाले की. का? हा? खाली पाया ही झाला असं चांगला. लाईट गेला अतुल. मग त्या आधी ते भेंडी राहिल्या बघ. पप्पाने किती काढल्या, थोड्या काढल्या का. हा हाय बघ तिथं. हा ती मधी. हा अजून एक आहे, अजून एक मध्ये आहे. पुढं जा, त्याच्या पुढं. हा ते होतं ते कट्ट्यावर. ते खाल्लंय बघ, मेंढराने खाल्लंय का शेळ्याने खाल्लंय माहित नाही. मग जरा सुटली की नाही. हे काय गवारी भेंडी लावली ह्यांनी, या काही सगळं खाल्लंय. आता मग जनावराला काय म्हणायचं नाही. त्याला काय, आता त्याला हिरवं दिसेल ते खाणार. माणसांना थांबायला पाहिजे हो. माणूस थांबलं पुढं तर रावटी झाली म्हणजे ते काय होतंय. मला नाही हो एकटीला हिवत काय करायचं. आणि पोरांना काय होतंय, शूटमुळं इकडे तिकडे पळायला लागतंय. मग मी एकटी करायचं काय वाटत नाही. बस सगळं सकाळपासून संध्याकाळपर्यंत मला एकटीला नाही होत काम. दमून जातोय जीव. पण तकडे येऊन करण्यापर्यंत इथं राहण्याचं सुख आहे. मग याला मी किती म्हणते विचारायचं. आता नाही आतुला विचाराय मी काय म्हणते. इथं राहूया आपण. चहा पाणी करते, जेवण खाण करते. आणि आम्हाला दोघांना सकाळी उठलं की कुठं वैरण काढी मशीला टाक शिळेल. इथं केलं की तुला काय इथं. चला तुम्हाला दाखवते. एवढा इथं आम्ही बसून हा जळण ठेवलं. इथंच वर आहे ते चूल आहे. तिथंच आपलं 2-3 दिवस राहिलो का नाही येऊन. मग इथं स्वयंपाक बनवतो, चहा पाणी जेवण बनवतो, खातो. शूटला जातं. हे व्हिडिओ करतात पोरं. ते हळू ठेवा तिथंच एका कडाला, नंतर वर ठेवायचं. खोक्याजवळ ठेवून टाका. मग ते योगा असं एवढं उंच करून घेतलंय. टॉयलेट बाथरूम एका कडेला काढलेला आहे. केलंय आपलं जेवढं होईल तेवढं आपलं हळूहळू करत गेलो. ही जाता जाता आईनं देऊन गेली माझ्यासाठी ही भेट. पोरांनी घेतलं ही शेत. मग त्यानंतर ही घर जाताना आपल्या आईनं दिलं ही भेट मला. आई माझी असता तरी चालत. काय दोघी राहतोय. आईनं म्हणली असती. आई कशा माहितीये का, आईनं आता कवाच शेड मारून 4 शेळ्या पाळायला लावल्या असत्या. आईला आमच्या कामाची सवय होते, मला बी तशीच लागल्या कामाची. पण मला काय होतंय, वळणानं करणं माणूस वेगळं आहे. मग ती काय होतंय एकाच नेटानं करणे परत वळणानं केलेलं लय सुख लागतं. पद्धतीनेच काय लागतंय कुठलंही काम. आरवाचं काम करून चालत नाही. तसं कसं जोरदार आहे, नाही चालत. आरवाचं काम केलं की नुकसान आपलंच आहे. हो कशाच आहे ते, चांगलं आहे का. इथं भांडी बांधली. हा भांडी घासून ठेवलेले आलं की मग काढा, घासा, धुवा आणि पुसून पासून मग आणि स्वयंपाकाला लागा, चहाला पाण्याला. या बसे नाही बरं आहे बघ, रान बरं आहे. एक टोळी खताची टाकली का नाही किती बी चांगलं. हा एक टॉली टाकल्या तरी आल्या एक टाकल्या. एक टाकूनच पेरणी केली. खत आणायचं. मग आता आपण शेळ्या म्हशी केल्या तर आपल्याला खत आणायला लागेल का. दरवर्षी 4,000चा 5,000चा नाही लागत आणायला. हा एक बार टाकायला लागेल केल्या. कसं वाटतंय.
चांगलं केलंय का? या आता सगळेजण बसून चहा पाणी जेवण. मला पण आम्ही इथं गॅस पेटवतच नाही. गॅस इकडं आणत पण नाही आणि पेटवत पण नाही, चुलीवरच. हा मग काय किती भारी वाटतंय. शुद्ध हव्यात स्वयंपाक होऊन जातो संध्याकाळी अंधार व्हायच्या आधी. खर्चायचं स्वतः आणि पैसे द्यायचं लय सारं दुसऱ्याला. मन मर्जी ना, किती पाहिजे तेवढा गॅस जाळा. लांबड लचक. त्यापेक्षा हा टाकीला कसं आहे, आपण लागेल तेवढंच आपण गॅस वापरतो, तसं नाही. आता पुरीला आताच्या पुरी काय करतात, हा पाईप खोला, कॉक चालू करा, पाण्याचा कसा धो 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 वापर तसा गॅसचा होणार आहे. काय करायचं बाई, खरंच नवीन जेवढं टेक्नॉलॉजी निघेल तेवढे माणसाला घातकच आहे. म्हणजे नासच आहे हो, पैशाचा नाश आणि माणसाला आळशी बनवायचा धंदा आहे, बाकी काय नाही. आहे का नाही? पहिलं कसं होतं मामी पहिलं कसं होतं, साधं सिंपल. मोठी जी करते ती बारकी करत होती, चूल पेटवायचं, चहा करायचं, तसंच पुरी बी शिकत होत्या. आता तसं नाही. मला पण आवडतं बाबा हे काय, त्यासाठी इथं बी जळण ठेवतोय आम्ही थोडं इथल्या इथं. चल बारकी घेऊन गेलोय, मोठे आत ठेवले काय काय माहित नाही. इथं निवांत झोपायचं येऊन दमून. सावली इकडे पडत होती. नाही अजून मी काय नाही पडते मग पडते गे. हा तुला तरी गेला बघा, गेलं. हा इथं ही लागलं होतं मधाचं जाळं. हा मऊ लागलं. त्याचा पोळा केवढा झाला असता ना, त्याला एवढा पोळा झाला असता. ते लय जण पिळून करतात लगेच. ती करते आणि ही गाणी असतात ती एवढं एवढं करतात. लय चावते. मग ती त्या दिवशी मी पाण्यात धुवून काढल्यामुळे गेल्या, असं गुप्पा झालता. 50 भर तिथं थांबल्या होत्या माहिती आहे का, 50-100. हा 50-100 लगेच काढलं मी, धुवून घालवलं. का की इथं पोरं बारकी येतात, आम्हाला इथं दुपारचं झोपतो आणि दुपारचं कसं आहे स्वयंपाक केला की इथंच खातो, इथंच आपलं गप्पा मारतो. मग शेतात खाली जाऊन, शेतात काय लयशी थांबून नाही माणूस, इथं वर येऊन बसतं ना आपल्या चुलीपाशी. तेच की. हा चांगले मग आम्ही चुलीला हात लावून बघितले कशी आहे काय. वैलाची चूल म्हणलं, इकडं चाऊस तर तिकडं भात शिजतोय, इकडं भात शिजतोय, इकडं चपात्या होत्या त्या. लय भारी वाटलं. पण हे अजून काय आम्ही ते सामान चपात्याचंही तेवढं आणलं नाही, बाकी सगळं आहे इथं थोडं थोडं आपलं येऊन राहायसारखं. हां हां मग राहतोच की, पोरं आली की नाही शूटलाही राहतोयच आम्ही, राहतोयच. त्यामुळं हे आपलं थोडं थोडं ते सगळं आहे. हे काय पुरींचं पावडर टिक्की. चला हां हे पोरांना आल्यावर कपडे अडकवायला लागतंय म्हणून हे काय. हां चला या. आता ह्याच्यावरचा कपडा कुठं टाकलाय रे. आता आम्ही निघतो. आता पाण्यासाठी पाईप काढली होती पण लाईट नाही आहे, मग राहू दे म्हणलं आता. का की गार्डन ना खराब व्हायला लागलं होतं, वाळायला लागलं होतं. मग मध्ये येऊन मी पाण्याची तरी केली होती. त्यानंतर काकांनी एकदा येऊन गेल्यात, पाणी मारले सगळं झाडांनाही चांगले. आता पावसानं आणि फुलली थोडी. तर चला आता इकडं सासूबाई आमच्या इकडे गेल्यात. हे बघा वर नेले आतून ना, दाखवायला त्यांना. चला हा हे मुद्दा आहे. हे आम्हीच आमच्या हातानं आपलं हा वाड्यासारखं वाड्यासारखं आपला. हे आंब्याचं आहे, बघा हे आंब्याचं आहे, ही शोचे आहेत, इकडं करंजाचं आहे. एक लावलंय आपलं सावलीला आणि ते नारळाचं एक आहे. तर चला गाईज आता सगळं दाखवलेलं आहे आणि इकडं आता हे बघा आम्ही सगळी निघालोय. ते आपलं आपणच करायचं. हा करत राहायचा, कुठं 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 करत राहायचं. तसंच आम्हाला असं वाटतं की आपलं घरातलंच सगळेजण मिळून कुठं कुठं करूया, काहीतरी लावूया, काहीतरी करूया. आणि रोजगार मिळतोय कुठं, बायाच नाही आता करायला काम शेताला. ज्याचं त्याला शेतात नाही ना, लय म्हणजे माणसं घावणच झालेत हातात कामाला, कामगार लोक.
साधं बांगलायला म्हणलं तर लवकर बाया मिळत नाही हा. 1 किलो मीठ सगळं घातले आता आमध्ये घातलंय यांनी. बंद करा आता असू द्या. चला ही नारळ बी पुरा वाळला होता हे बघा गाईज. तर इथं जरा चांगला आळं करून वाळवीच रान नव्हतं हे नाही हे आपलं काळ्या मातीचं आहे. वाळवीच वाळवीच रान नाही म्हणून तर मला आवडलं हो. काळा आहे चांगला आहे म्हणलं. होय आणि तेवढंच आपल्याला जेवढं पाहिजे होतं तेवढं मिळालं बस झालं. बस चला आता काही चला आता जाऊया. गाडी काढली आणि आमच्या सासूबाईंना दाखवलं पण त्यांना पण छान वाटलं ना. होय छान आहे. त्याने म्हणायला लागल्यात घरात बसण्यापेक्षा आम्हाला लय आवडलं, हितलं आवडलं, तुमचं शेत आवडलं, घर आवडलं. घर आवडले जिथल्या तिथं सगळं केलेलं आहे बघा. हे बघा तिथं तेवढंच जळण बिळण एका साईडला लावून ठेवलंय. चूल तर लयच मला चुलीचं एरिया आम्हाला पहिलं लागतो या. चूलच आवडते. मला पण चुलीचं पहिलं लागतं म्हणून पोरांना इथं गॅसचं भानगड ठेवायला नाही, चुलीवर करायचं. म्हणजे कसं चुलीवरचं जेवण असतं तेच चांगलं वाटतं. बसून बसून बोलत करते मग काय. आणि चहा पिऊस तर भात शिजतो या. भात शिजला की लगेच किती उशीर लागतोय. आणि अंधार व्हायच्या आधी स्वयंपाक केला माणसाला काय वाटत नाही. खेडेगावात तशीच करतात ना. होय. आणि चुलीवरचं जेवण जेवढं चवदार लागतं ते कशाचीच म्हणजे चुलीची सर येणार नाही. मला गावावर किती मानते. हा काय वाटत नाही. काहीच वाटत. हा बसून बसून येऊ मी कसं. मग काय किती मस्त दिसते बघा की. आभाळ पण आलंय आणि दिवस मावळताना वेगळंच दिसत. असं वातावरण मिळतंय का. सगळं माझं केलंय काय दाखव मला. तर गाई आम्ही आता शेतात आलो. सुनीताच्या काढ्याच्या कोमलच्या सगळ्याच येतो. तर गाय शेतात आता आलो आणि आता जेवाय बसलो. आता आम्ही जेवाय बसले सगळीच. आता गेल्यानंतर कधी येतात काय माहित नाही. शेतात फिरून आलं त्यांना शेतात जायचं होतं, शेत बघायचं होतं. चला या जेवायला. काकाच चालले श्रीखंड खायचं. आमचे लग्नाचा वाढदिवस काल झाला पण आम्हाला ध्यान आता आले म्हणून श्रीखंड आणलं. मावशी आल्या म्हणून आणल्या. आमचं काय नाही ते असंच म्हणते मी. आम्हाला ते तसलं लक्षात पण राहत नाही. वाढदिवस करायचं नाही. मी पोरांचं 5 वर्षापर्यंतच केले. 5 वर्षानंतर जे पैसा त्यांच्या वाढदिवसाला खर्च होते का नाही ती कमी करायचं आणि त्यांच्या म्हणजे आपलं फीला, शाळेच्या फीला नाही तर क्लासच्या फीला ठेवायचं जपून. असं माझं असायचं. 5 वर्षापर्यंत फक्त तिघांचा वाढदिवस केले त्यानंतर बंद. आणि कुणाचंच करत नाही वाढदिवस. तर या जेवायला.